पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. इन मराठों ने फिर से सह्याद्री का जन्म चुन लिया, लेकिन आज ये सह्याद्री भी उन्हें बचा नहीं पाएगा. फजल खान, रस्म जमान, हम यहाँ पर टुकड़ियां बनाएंगे. उन्हें अंदाजा भी नहीं होगा हम कैसे हमला करेंगे. वो तो मुट्ठी भर होंगे. टुकड़ियों में हमले करेंगे तो वो थकते जाएंगे. ओ बाजी काका, सांगा आता काय करायचं? सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबलात? तानाजी काकांनी अस्वलाबरोबर कुस्ती केली.